या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, आपण पाहत आहोत SK9 येवला न्यूज. नाशिक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे येवल्यात जल्लोषात स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती झाल्यानंतर येवला शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल कार्यकर्ते व समर्थकांनी जल्लोष साजरा करत त्यांचे येवल्यात भव्य स्वागत केले. यावेळी बोलताना दिलीप खैरे यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी, संघटनात्मक बांधणी वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. प्रथमतः आदरणीय सुनेत्राताई, आदरणीय भुजबळ साहेब आणि सर्व नेते मंडळींनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यासाठी मी त्या सर्वांचं मनापासून आभारी आहे. आणि मी समस्त नाशिककरांना आणि राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना एवढाच विश्वास देऊ शकतो की राष्ट्रवादीचं जे काम आहे ते मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगलं पुढे नेईल. सातत्याने आपण मग होती आणि आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. तुम्ही त्या जबाबदारीकडे कशा पद्धतीने? नाही, आता मंगळवार हा तर कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. मंगळवार हा येवला म्हणजे येवलाच. येवल्याच्या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही आहे. त्याचं कारण मी अध्यक्ष झालो आहे हा 100% येवल्याचीच कृपा आहे. त्यामुळे येवल्याच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज नाही. तसंच आम्ही आता काल विचार केला की दर सोमवारी आम्ही राष्ट्रवादी भवन नाशिक येथे सर्व आमदारांशी बोलणार आहे मी आणि साहेबांशी पण, झिरवाळ साहेबांशी पण बोलणार आहे की सर्वांचे PA OSD आणि आम्ही सर्व पदाधिकारी असे बसून नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे काही प्रश्न असतील तर त्यांनी सोमवारी तिकडे यावं आणि आम्ही ते जसं आपण येवल्यात तिथे सोडवतो अशा पद्धतीने दर सोमवारी आम्ही तिथे सोडवायचं. पण ते आता मी साहेब, भुजबळ साहेब, झिरवाळ साहेब आणि बाकी आमदार लोक यांच्याशी बोलून आणि आमच्या प्रमुख लोकांशी बोलून ते आम्ही सुरुवात करणार आहोत. हो, त्या काळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा नाही, मी ज्या वेळेला युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो, जिल्ह्याचा अध्यक्ष होतो, मी जवळजवळ 8 ते 9 वर्ष अध्यक्ष होतो. त्यावेळेला जी युवकमध्ये काम करत होती तीच मंडळी आता परत रवी नानाबरोबर काम करत होती आणि आता तीच मंडळी माझ्याबरोबर काम करणार आहे. आणि मी युवकचा जिल्हाध्यक्ष असताना रवी नाना आणि मी पूर्ण जिल्हाभर आम्ही पिंजून काढलेला आहे. त्यामुळे माझ्यासाठी नवीन काहीच नाही आहे. आणि भुजबळ साहेबांचे आशीर्वाद, पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे आशीर्वाद, त्यामुळं मी काम अतिशय जोमाने करून संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी सर्वात जास्त संख्येने राष्ट्रवादी असेल आणि बाकी मित्रपक्षांबरोबर घेऊन मी राष्ट्रवादीची संख्या जास्त कशी असेल याचा प्रयत्न करू. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्रा फेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.